तर रोहित आर्यची एन्काउंटर प्रकरणी चौकशी कधी होणार या सगळ्या संदर्भात आता अतुल लोंढे यांनी प्रश्न उपस्थित केलाय। शासनाने दिलेला खुलासा दिशाभूल करणारा आहे, खोटारडा आणि चुकीचा आहे असं सुद्धा लोंढे म्हणतात। तर कुणी पैसे थकवले म्हणून लोकांना ओलीस ठेवणं गुन्हा असल्याचं अमित साटम यांनी म्हटलंय। सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये जर तुम्ही कोणाशी बोलला आणि त्यांनी त्याच्यावर मुलांना काहीतरी केलं तर मग ते फार अडचणीचं ठरलं असतं। त्याच्यामुळे अशा प्रसंगामध्ये अशा व्यक्तींच्याकडून सुटका करून घेणं पोलिसांनीच करायला लागतं आणि ते पोलिसांनी कारवाई करून मुलांची सुटका केली अतिशय योग्य आहे। मी समजा मुंबईत असतो तर मी माझ्या जीवाची पर्वासुद्धा न करता तिथे गेलो असतो आणि अवश्य बोललो असतो, परंतु फोनवर बोलताना एखादी जर चुकीची बाब त्याला वाटली असते आणि त्यांनी मुलांना काय केलं असतं तर मग ते वेगळाच अनर्थ त्या ठिकाणी घडला असतं। सरकारने त्याची पार्श्वभूमी माहीत करून घेतली नाही का? आणि तो जर टेररिस्ट नव्हता तर मग त्यासोबतचे काय व्यवहार झाले होते त्याचे कागदपत्र आता सगळे बाहेर आलेले आहे, शासन निर्णय बाहेर आलेले आहे। त्यामुळे शासनाने दिलेला खुलासा अतिशय दिशाभूल करणारा, चुकीचा आणि खोटारडा आहे। शासन तसंही खोटारडंच आहे। मुलं सोडवलीत त्याचं पोलिसांचं पहिले अभिनंदन आहे, पण मग असे काय व्यवहार झाले आणि कोणत्या व्यवहारामुळे त्यांनी हे पाऊल उचललं आणि त्याच्यामध्ये कोण मंत्री होते त्याची चौकशी करणार आहे की नाही करणार आहे? एन्काउंटरची तर मॅजिस्ट्रेट चौकशी होईल। समजा कोणाचे पैसे थकले असतील तर त्यांनी काय अशा 10 लोकांना ओलीस ठेवून त्यांना किडनॅप करून अशा प्रकारचा गुन्हा करावा हे त्याच्यातनं अपेक्षित नाही। आणि अशा प्रकारची घटना जर होत असेल आणि अशा प्रकारचा प्रयत्न जर कोण करणार असेल तर कायद्याच्या